एक तरी गिफ्ट दिलं का मला तुम्ही? का नुसतं घरचीच काम करायची? आता बघ चॉकलेट डेच्या जागी 5-10 रुपये चॉकलेट असते, त्या जागी आपण काय आता कसं आहे, जे खरं ते खरं असते. व्हिडिओ मध्ये बाकीचे जरी खोटे बोलत असले पण लहान मुलं कधीच खोटे बोलत नाही, ते खरेच बोलतात. तर आपल्या प्रोडक्टला मस्त प्रेस लागलेला आहे, तुम्ही जाऊन तिथं ऑनलाईन खरेदी करू शकता. आणि सध्या भाव पण कमी आहे आणि स्वस्त मध्ये आहे, जास्त काही महाग नाही अशी. आणि नमस्कार मित्रांनो, तर कसे काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि इकडं आहे मनस्वी. मनस्वी बाळा नमस्कार कर. नमस्कार. हा, देऊचा पण नमस्कार घेतलेला आहे. आणि आज दोघं जोडी कशी काय शांत आहे मस्तपैकी, तेच समजत नाही आहे. आणि इकडं बोलूनसोबत खेळणं चालूच आहे. मनू, तुझे भाऊ बसले? भाऊ नाही, भाऊ. भाऊ पोट दुखत होतं ना तुझं? पोटातले भाऊ बसले का? कमी झाले का? बसले नाही? दवाखान्यात गेलती तू? जाऊन आली काल दवाखान्यात म्हणून. औषध घेतलं का? घेतलं? अरे हो घेतलं म्हणते. काल घ्यायला तयार नव्हती. हा आता तर भांडण नाही करू ना काय तुम्ही दोघं. असं असते का? देऊ तू लहान आहे का मोठा आहे? लहानच आहे मॅम. लहानच आहे का? त्याला किती प्रश्न पडला लहान आहे का मोठा आहे तर. अरे वा, मनूपेक्षा मोठा आहे असं म्हणायचं आहे. म्हणून लहान आहे म्हणून पोलांसोबत खेळत आहे. आईचा इकडं. आणि तू काय करताय इकडं? प्रेस करते. नमस्कार. नमस्कार. नमस्कार करताय तिकडे प्रेस. कपडे जळून जाईल. नमस्कार. कपडे जळून जातील. नाही नमस्कार. कपडे नमस्कार. काय म्हटलं? नमस्कार. हे तू किती आता कपडे प्रेस करताय किती दिवसापासून? तू जळले नाही कधी? नाही सवय. आणि या प्रेसला जवळपास मित्रांनो मला झालेलं आहे 2 वर्ष. हो चांगली. म्हणजे त्याची जे 2 वर्षाच्या वर झाले ना, म्हणजे 3-4 वर्ष झाले असेल तेव्हापासून प्रेस चालू आहे इकडं. आणि खूप चांगली आहे एकदम. काय म्हणतात ते, हा पॉवर आहे पण आहे त्याला. कमी जास्त पॉवर होते अशी. हे बघ, हे बघ, हे झालं कमी पॉवर, हे झालं जास्त पॉवर. आणि ऑटोमॅटिक बंद पडते. अशी नाही का आपल्याला ते कॉटनची मारायची असते तर पॉवर वाढू शकतो ना. हा तर हे बघा अशा प्रकारचं कमी जास्त पॉवर होते. आणि आता सध्या ते थोडंसं जास्त गरम झालेलं आहे त्याच्यामुळे बंद आहे. आणि मस्त हे बघा सर्व आणि फास्ट होते. ऑटोमॅटिक बंद पडते. पूर्ण केलेलं आहे तिनं 1 ते 2 तासात केले म्हणताय. 1 तास खूप झालं म्हणून त्याच्या आधीच केलेलं आहे. आणि फास्ट होते, लवकर होते त्यानं. तर हे प्रेस आहे मस्तपैकी आहे ना. हो प्रेस. आणि चांगलं यानं हे होतात कपडे प्रेस होतात. सोमेक्स कंपनीचे आहे. तर आपल्या प्रोडक्टला लागलेला आहे, तुम्ही जाऊन खरेदी करू शकता. कंपनी छान आहे. हां ठीक आहे, कंपनी कुठलं असो पण आपल्या प्रोडक्टला मस्त प्रेस लागलेला आहे. तुम्ही जाऊन तिथं ऑनलाईन खरेदी करू शकता. आणि सध्या भाव पण कमी आहे आणि स्वस्तमध्ये आहे, जास्त काही महाग नाही अशी. आणि खूप चांगली आहे कंपनी, सहज परवडणारी आहे. पॉवर कमी जास्त होते आणि ऑटोमॅटिक बंद होते. आणखी इकडं म्हणू, जेवण केलं तू? काय केलं? फिश खाल्ली? अरे बाप रे बाप, मासोळी खाल्ली. मासोळी ठीक आहे. खाल्लं नसं आज कोण आलेले, काही होत नाही त्याला. काय होते? तू काय खाल्लं? अंड्याची पोळी. त्यानं अंड्या चटणी खाल्लेली आहे. मम्मीने ऑमलेट वगैरे करून दिलं असं. आज असं खाल्लेलं आहे. दोघं जण सांगत आहे. आता कसं आहे, जे खरं ते खरं असते. व्हिडिओ मध्ये बाकीचे जरी खोटे बोलत असले पण लहान मुलं कधीच खोटे बोलत नाही, ते खरेच बोलतात. तर हे सहज जे म्हणतात खरं ठरलेलं आहे की लहान मुलं खरेच बोलतात, खोटे कधीच बोलत नाही. भाजी खायला असो किंवा काही असो सहज सांगितलं ते ना. आणखी इकडं किती मेहनत चालू आहे, किती मेहनत चालू आहे. मेहनत कशाला मग करावंच लागते ना. करावंच लागते का? डेलीचे काम आहेत ना. डेलीचे काम आहेत का? व्यवस्थित कपडे ठेवले, व्यवस्थित सर्व ठेवलं, व्यवस्थित दिसू ना. हो का? प्रेस तर असं आहे मस्त कंटिन्यू चालू आहे इथे कपडे वगैरे प्रेस करणं. किती प्रेस करतो, किती कपडे करतो? काय एवढं करून सुद्धा नाव आहे का तुम्हाला? किती केलं तरी पण. हो मग खरंच प्रेस मारले एवढे कपडे का?
मग करावंच लागणार आहे ना तुला. 7 तारखेपासून किती म्हणजे हे चालू आहे ना, काय चालू आहे? डे किती साजरे होतात? कोणते डे? मी विसरलो, मला नाही माहिती कोणते डे असतात तर. 7 तारखेपासून लग्नाच्या आधी असतात ते, लग्नानंतर थोडी असतात. लग्नानंतर पण असतात. लग्नानंतर पण असतात. आपलं पहिलं वर्ष आहे, सगळ्यात पहिलं ना. कोणते डे? म्हणजे आता हे हसणं पण चालू आहे, मनातून काय म्हणते काय विचार. कारण 7 तारखेपासून तर 14 तारखेलोकचे डे असतात. त्यातनी पहिलं काय असते विसरलं मी, आधी माहित होतं. आणलं का तुम्ही? हा, एक असते चॉकलेट डे, दुसरं असते आता जास्त टेडी डे, आणखी असे काय असतात ते. खूप असतात. आता नाही बोलत नाही. पहा तू सांगितलं नाही, मी आणलं नाही. सांगायला पाहिजे. मोबाईलवर सर्व रोज डे, मग सर्व असते मोबाईल. आधी सर्व डे साजरे केले म्हणून नाही. हो. आधी म्हणजे ते आठवण होती. हा, पण आता ते कसं लग्न झालं किंवा मग वेगळं असेल ते समजा. पण त्याचं म्हणणं आहे की टेडी झालं, त्यानंतर चॉकलेट डे झालं आहे ना. हो. तर असे दिवस होऊन गेले, पण तरी दिवस होऊन नाही गेले आहे आणखी. झालं ना आता, संपत झालं ना आता. संपत आलं मग करायचं. आता कशाला चालेल. कुठलं एक तरी गिफ्ट दिलं का मला तुम्ही? का नुसतं घरचीच काम करायची? आता बघ, चॉकलेट डेच्या जागी 5-10 रुपये चॉकलेट असते, त्या जागी आपण काय घेतलेलं आहे, बदाम शेक, काजू कतली असं मस्त शॉपिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बाहेर ज्या दिवशी तुला गिफ्ट वगैरे द्यायचं त्या दिवशी आपण तिकडे होतो, तुझ्या माहेरी होतो, माझ्या सासरवाडीला गेलेलं होतं. मग तिथं चांगलं वाटलं असतं का गिफ्ट वगैरे आणणं? मग ॲक्च्युअली खरं तर आम्हाला पूर्ण डे साजरे करायचे होते, सेलिब्रेट करायचे होते, पण झालं तर इकडे बघा. आता लोक मनूचा जो फुगा होता तो फुटलेला आहे, फोडून टाकला. कधी काय मनूला खेळायला दुसरा नाही. दुसरं काहीच नाही भेटलं तुला खेळायला. म्हणून आली तर आता फुटला अचानक. आणि झाले की सर्व झाले प्रेस करणं कपडे. सर्व झाले. तर आपण सांगितलेलंच आहे, राधिकाला जायचं होतं लग्नाला, त्यावेळेसच ते सर्व जे आहे डेज वगैरे चालू झालेले होते. त्याच्यामुळे आपण जे आहे ते सर्व डेज सेलिब्रेट वगैरे नाही करू शकलो. पण तरी आपण ते अल्टरनेट म्हणून प्रयत्न केलेला आहे. आता एक चॉकलेट डेच्या दिवशी होता, तर त्या दिवशी वेगळा बदाम शेक म्हणून किंवा काही असं काही जे आहे त्याच्याच काम भागवलं नाही. तर असं आहे. म्हणून पडली काय रडते. देव आणि मनूचं काहीतरी झालं असेल तिकडे दोघांचं. आत्ताच गेलेलं ते इथं, दोघांनी मस्त्या वगैरे केलं आणि नेमकंच तिकडे गेलेलं आहे. जवळपास 9 वाजत आलेले आहे, आता जेवायचा टाईम झालेला आहे. मग आता पुढच्या वेळेस केलं का? कारण आता जवळपास आज 13-14 तारीख आलेली आहे, फक्त त्यातलं 1 किंवा 2 दिवस राहिलेला आहे. तर ते होईल आपल्यासोबत, म्हणजे झालं तर व्हिडिओमध्ये सेलिब्रेट करणार आपण. म्हणून काय आलं तुला इकडे 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 म्हणून लढायला लागलेली आहे आणि इकडे आले लढत आलेले आहे. तिचं म्हणणं आहे किंवा मला इकडे यायचं. ये इकडे चल, इकडे आवाज दे तुला. बाय झालं असेल देवसोबत झालं असेल, दोघे चालूच राहते. लहान लहान मुलं कसं असतात, थोडस उलच्या गोष्टीहून झाली मुकी, त्याचं काय. काय केलं जेवायला? जेवायला केलं ना, पनीरची भाजी, भात, पोळी, मसाला पनीर. पनीर केलं का? रेसिपी दाखवायची होती मला. पुढच्या वेळेस दाखवू. आपले व्हिडिओ झालेला तेच ते चांगले नाही वाटत. आणि खरंच मस्त. पनीर आणि पोळी केली की भाकर केली? भाकर. भाकर असं आहे. पनीरच्या भाजीसोबत भाकरी आज. ठीक आहे, काहीतरी वेगळं. भाकरी खायच्या होत्या म्हणून संध्याकाळच्या जास्तीत जास्त भाकरीच करायला तुम्ही. सहसा भाकरीच राहतात आणि सकाळचं जे असतात ते खाल्लीच पाहिजे. आणि सकाळला पोळ्या वगैरे राहतात सोबत भात घेत असं. चला आम्हाला भूक वगैरे लागली चांगली, आता जेवण करायचं आहे काय ना.
तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच आपला संपत आलेला आहे. व्हिडिओमध्ये नक्की सांगा काही वाटत असेल तर कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.